बीडमध्ये पत्रकार परिषदेच्या दरम्यान सुनेत्रा पवार बोलत असताना धनंजय मुंडे यांनी वारंवार तेच प्रश्न विचारले जात असल्याचं म्हणत त्यांनी बोलताना थांबवलं आणि यानंतर महाराष्ट्र काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं म्हणत टीका केली आहे। बीडमधल्या पत्रकार परिषदेमधला व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसनं धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का असाही सवाल विचारला। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील अशा शब्दांमध्ये टीका केली आहे। या एक्स पोस्टवरून आता काँग्रेसवरती देखील जोरदार टीका होऊ लागली आहे। मुंबईमध्ये आज काँग्रेस कार्यालयामध्ये मोठा गोंधळ बघायला मिळाला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे थेट काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आले। राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी काँग्रेस कार्यालयामध्ये घोषणाबाजी केली। काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं संबोधल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे आंदोलन करण्यात आलं। सध्या काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर तणावाचं वातावरण आहे। पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावरती केलेल्या हल्ल्याचा काँग्रेसनं निषेध केलाय। लोकशाही मार्गाने केलेल्या टीकेला धटिंगशाहीनं उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी म्हटलं। राजकारणामध्ये टीका होणारच आहे, ती सहन होत नसेल तर राजकारण सोडा असं म्हणत काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली। तसंच काँग्रेसनं पोलिसांच्या भूमिकेविषयी देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। ठाण्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाच्या समोर जोरदार आंदोलन केलं। या आंदोलनाच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला काळं फासलंय। तसंच काँग्रेस कार्यालयाच्या बोर्डवरती शाई देखील फेकण्यात आली आहे। या घटनेच्या नंतर परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परिस्थिती नियंत्रणात आणली। हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। हर्षवर्धन सपकाळला आव्हान आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आम्ही त्यांनी कृपया करून तिथेही रस्त्यावरती फिरू नका, नाहीतर जिथे दिसतील तिथे त्यांना मारू, काळं फासू, जेवढं मारता येईल तेवढं मारू। त्यांनी आमच्या वहिनींवरती आरोप केलेले आहेत, वहिनींवरती फालतू कमेंट केलेली आहे। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळांना जाहीर आव्हान करतो, रस्त्यावरती कुठेही फिरू नका, नाहीतर कुत्र्यासारखे मारून काढू तुम्हाला। त्या ताई गुंगी गुडिया शब्दप्रयोगाच्या माध्यमातून काँग्रेस स्वतःच्या इतिहासालाच नाकारताय का अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली। सुनेत्रा पवार यांच्याविषयी गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग केल्याची बाब खेदजनक आहे। इंदिरा गांधींच्या संदर्भात केलेली टीका काँग्रेसला मान्य आहे का असा सवालही उमेश पाटील यांनी विचारलाय। पदभार घेऊन अजून 6 महिने सुद्धा झालेले नाहीये आणि कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःख आहे, काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही। एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे, हे यातून दिसतं। अतिशय खालच्या स्तरावरती उतरल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसनं केलेल्या ट्विटचा निषेध केलाय। सुनेत्रा पवार यांच्याविषयी बोलताना काँग्रेसला लाज वाटली पाहिजे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहे। मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही, त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत। काँग्रेसला हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे। एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्याबद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला दाखवून दिलेलं आहे। महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे। काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांची माफी मागावी अशी मागणी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केली, तर काँग्रेसनं स्वतःचा इतिहासही बघावा अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे। महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे।
आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाही आहे आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी ही आपल्या माध्यमातून मी जो टीका करणार आहे त्याला निश्चित प्रकारे त्यांना सांगतो आणि पुन्हा एकदा मी ज्यांनी कुणी हे केलं त्याचा निषेध करतो. काँग्रेस स्वतःचा इतिहास विसरली की काय असं म्हणण्यासारखा हा प्रश्न आहे. कारण स्वर्गीय इंदिराजी ज्या वेळेला पंतप्रधान घडला त्यावेळेला त्यांनासुद्धा गुंगी गुडिया म्हटलं जात होतं, परंतु अतिशय चांगले निर्णय त्यांनी घेतले. बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, तनखे रद्द केले, 20 कलमी कार्यक्रम आणला आणि जगातील अतिशय पॉवरफुल अशा महिलांचा ज्यावेळेला उल्लेख होतो त्याच्यामध्ये इंदिराजींचा उल्लेख होतो. हे काँग्रेस विसरली का? आणि त्याच्यामुळे गुंगी गुडिया म्हणणं हे एका अर्थाने महिला नेतृत्वाचा अपमान आहे. सगळ्यांनी सुनेत्रा पवार यांचा सन्मान राखला पाहिजे, मात्र सुनेत्रा पवार यांनी देखील आपला करारा बाणा हा दाखवून द्यावा अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी दिली. तर इंदिरा गांधींना गुंगी गुडिया म्हटलं जायचं, पण पंतप्रधान म्हणून त्यांचं काम उत्तम होतं अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांची पर्वा न करता स्वतःचं मत मांडलं पाहिजे. वहिनी, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी एकच सांगेन, आमच्या घरात आम्हाला कोणाचाही पाठबळ नसताना आम्ही आज झाल्यानंतरही आम्ही चांगल्या पोस्टवर आहोत. पक्षाचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे. स्वर्गीय अजित पवारांच्या पत्नी असल्यामुळे सगळ्यांनी त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे, पण तो मान सन्मान ठेवण्यासाठी वहिनी तुमचा करारा बाणा असला पाहिजे. या देशामध्ये आजपर्यंत जे कोणी प्रधानमंत्री झालेले आहेत सगळ्यात उत्कृष्ट काम जवाहरलाल नेहरू साहेबांनंतर जर कोणाचं असेल तर ते इंदिरा गांधींचं आहे. आणि इंदिरा गांधींनंतर मग बऱ्याच लोकांचा नंबर त्याच्यामध्ये लागतात. त्यामुळे मला असं वाटतं एका बाजूला चांगलं पण आहे, वाईट पण आहे, पण मुद्दा काय होता तिथल्या तिथं त्या नेत्याला हटकायला पाहिजे होतं. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात आज होणारी सुप्रीम कोर्टामधली सुनावणी ही उद्यापर्यंत पुढे गेली आहे. कोर्टाची वेळ संपल्याच्या नंतर उद्या सुनावणी होईल असं सांगण्यात आलं. उद्या दुपारी 2 वाजता या संदर्भातली सुनावणी होईल अशी माहिती आहे. दरम्यान ठाकरेंच्या सेनेचे नेते अनिल देसाई यांनी आजच सुनावणी होण्याची अपेक्षा होती असं म्हटलंय. रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भातला तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या निर्णयामुळे अखेर भरत गोगावले यांचा पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या 1 ते 2 दिवसांमध्ये गोगावले यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा होऊ शकते. मुंबईच्या मिठी नदीच्या विकासाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे देण्यात आली. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून हा महत्वाकांक्षी मिठी नदी विकास प्रकल्प राबवला जाणार आहे आणि यामध्ये माटुंगा कलव्हर्ट पासून 3.3 किलोमीटर लांबीचा नदी किनारी वॉटरफ्रंट विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत नदी किनारी सार्वजनिक प्रोमेनेड, पादचारी आणि सायकलस्वारांसाठी 15 मीटर रुंदीचा ग्रीन स्पाईन तसंच कॅफे, व्ह्यूइंग डेक आणि सांस्कृतिक स्थळं देखील उभारली जातील. प्रकल्पामध्ये 40,000 वृक्षांचं संवर्धन केलं जाईल. MMR मध्ये जवळपास 2 लाख वृक्षांची लागवड केली जाईल असा दावा देखील करण्यात आला आहे. मिठी नदीच्या विकासाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे दिल्याच्या नंतर खासदार संजय राऊत यांनी उपहासात्मक टीका केली आहे. आमच्या घरातलं गवत कापायचं आहे, त्याचं कंत्राट पण आम्ही अदानी समूहाला देऊन टाकू अशी टीका संजय राऊतांनी केली. आमचं घराचं गवत कापायचं आहे त्याचं पण कॉन्ट्रॅक्ट ते पण अडाणीला दिलं नाही. बाहर एक गटार साफ करायचा है, सब कॉन्ट्रैक्ट अडानी को मिलते तो हमारे इधर भी वो सब साफ सफाई करना है. घर में भी बहुत काम है, यहाँ भी सब देखो ना कितना घास बढ़ गया है ग्रास. तो अभी कॉन्ट्रैक्ट बोलूँगा दे दो अडानी जी को. जेनझींसोबत मोहन भागवत संवाद साधणार असतील तर चांगली गोष्ट आहे असं म्हणत दीपकेंनी भागवत यांच्या उपक्रमाचं स्वागत केलंय. गांधींच्या हत्येचं समर्थन करणाऱ्यांनी संविधानावरती धडे देऊ नयेत असा टोला देखील यावेळेला त्यांनी लगावलाय. तर देशामध्ये सध्या E20चा मोठा मुद्दा आहे आणि या आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल असं दीपके म्हणाले. चांगली गोष्ट आहे
उशिरा का होत नाही, पण आता कुठेतरी जाऊन यांना सुचलं तरी की जेनझी सोबत बोलावं लागेल, तरुणांसोबत बोलावं लागेल. चांगली सुरुवात आहे, पण मला असं वाटतं की तरुण लोकांनी तरुणांसोबत बोललं तर जास्त चांगलं होईल. कारण की तुम्ही जोपर्यंत यंग चेहरे पुढे आणणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशा डायलॉगचा, असं तरी मला वाटतंय. तुम्ही बोला, त्याच्यात काही हरकत नाही, चांगली स्टेप आहे, पण नवीन लोकांना पुढे आणा, नवीन चेहरे पुढे आणा, ते जास्त बेटर होईल. मला वाटतं ज्या लोकांनी गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा विरोध केला आयुष्यभर, त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या विरुद्ध दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीने ही तक्रार दाखल केली. दिपके सर्व काही स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याची तक्रार फैजान अन्सारी यांनी केली आहे. तसेच दिपकेंच्या माणसांनी आपल्याला मारहाण केली असाही त्यांचा आरोप आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या जीविताला धोका आहे. त्यांचीही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यासारखी हत्या होऊ शकते. त्यामुळे त्यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने केली आहे. अभिजित दिपके फक्त शिक्षण क्षेत्रामधील घोटाळे आणि भ्रष्टाचाराबद्दल आवाज उचलत नाहीत, तर ते शिक्षण क्षेत्रामध्ये अपेक्षित व्यवस्था परिवर्तनासाठी देखील प्रयत्न करतात. यापूर्वी देखील ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यवस्था परिवर्तनासाठी प्रयत्न केले त्यांची हत्या करण्यात आली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यासारखीच अभिजित दिपके यांची हत्या होऊ शकते असं कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचं म्हणणं आहे. त्यामुळे महासंघाने राष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या गृह विभागाला पत्र पाठवून दिपके यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. व्यावसायिक शिक्षणाची दारं उघडी झाली, पण त्या शिक्षणावरतीच आघात होतो. आज पाहिलं की पहिल्या काळात वेगळं होते की आपल्या देशामध्ये सीजेपीच्या आंदोलनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेनझी हा नवीन फॅक्टर ठरताना दिसतोय आणि यशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी ही 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. अमित ठाकरे यांच्या आंदोलनामधील सक्रियतेचा फायदा सदस्य नोंदणीला होत असल्याचा दावा मनविसेकडून केला जातो. अनेक महाविद्यालयांच्या बाहेर मनविसेनं सदस्य नोंदणीसाठी स्टॉल उभारले. रुपारेल महाविद्यालयामधल्या स्टॉलवरती पहिल्या दिवशी 100पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सदस्य नोंदणी केल्याचं युनिट अध्यक्षांचं म्हणणं आहे. 100%. कारण जर तुम्ही एक 10 दिवस आधी आपण मुंबईत झालेलं आंदोलन बघितलं किंवा अमित साहेब दिल्लीमध्ये जंतर मंतरला गेले, यावेळेला जे युवा समोरून येत होते, म्हणजे मला अनेकदा अनुभव आला की लोक शिवाजी पार्कात यायचे, शिवतीर्थाच्या बाहेर यायचे, कारण त्यांना एक कॉन्फिडन्स होता की आपल्याला न्याय मिळणार हा अमित साहेबांच्या इथे, राजसाहेबांच्या इथेच मिळणार आहे. आणि तो कॉन्फिडन्स आता आम्हाला नोंदणीमध्ये दिसून येतोय. धाराशिव जिल्ह्यामधील तेरखेडा परिसरामध्ये आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झालाय. वादाचं रूपांतर दगडफेकीपर्यंत गेलं आणि यामध्ये 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झालंय. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या गाडीवरती देखील कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आणि या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षामधील 45 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सध्या तेरखेडा परिसरामध्ये तणावाची परिस्थिती आहे. पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11 राष्ट्रीय अधिवेशन या वेळेला कर्नाटकची राजधानी बेंगलोर या ठिकाणी होत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून डी.के. शिवकुमार यांना या अधिवेशनासाठी आमंत्रित केलंय. मात्र हे अधिवेशन भाजप पुरस्कृत असून आपण काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या अधिवेशनामध्ये जाऊ नये अशी विनंती महाराष्ट्रामधल्या एका काँग्रेसच्या मोठ्या ओबीसी नेत्यांनी डी.के. शिवकुमार यांना केल्याची माहिती पुढे आली. यावरती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सर्वच पक्षाचे लोक आहेत. काँग्रेसचे आहे, बीजेपीचे आहे, शिवसेनेचे आहे, राष्ट्रवादीचे आहे. कुण्या एका पक्षाच्या विचारधारेशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ बांधलेला नाही आहे आणि त्या विचारधारेने आजपर्यंत आमचे 10 अधिवेशन सक्सेस झाले. आमचं कर्तव्य होतं कर्नाटक राज्यामध्ये अधिवेशन होत आहे म्हणून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला निमंत्रण देणे. आम्ही गेलो, सर्व पदाधिकारी, त्यांना निमंत्रण दिलं. त्यांनी स्वखुशीने ते निमंत्रण स्वीकारलं आणि आमच्या अधिवेशनाला येतो असं सांगितलेलं आहे. मधल्या बार रेस्टॉरंटच्या परवाना निलंबनाच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अन्न आणि औषध प्रशासनाला चांगलाच दणका दिलाय.
14 जुलैला झालेल्या पुनर्तपासणीमध्ये या बार रेस्टॉरंटमध्ये 100% अनुपालन आढळून आलं होतं. तरी देखील FDA कडून परवाना पुनर्स्थापित करण्यामध्ये दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे जवळपास 15 दिवस व्यवसाय बंद राहिला. व्यावसायिकाने याविरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. यानंतर कोर्टानं परवाना निलंबनाचा आदेश रद्द केलाय. तसंच झालेल्या नुकसानीची भरपाई FDA कडून द्यावी लागेल असे संकेतही न्यायालयाकडून देण्यात आले. मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यानं वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला. फाउंटन नाका ते गायमुखच्या दरम्यान रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. त्यामुळे प्रवाशांना तासनतास वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकून पडावं लागतं. या कोंडीचा फटका मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला बसलाय. ससूनौघर ते फाउंटन या नाक्यापर्यंत वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनानं तातडीनं खड्ड्यांची दुरुस्ती करून ही वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी वाहन चालकांची आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये फाउंटन नाका ते गायमुख या रस्त्यापर्यंत प्रचंड प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. आपण जर बघितलं तर ह्या शेजारी जर बघितलं तर प्रचंड खड्डे या महामार्गावर दिसून येत आहे आणि या खड्ड्यातून जे हेवी व्हेकल आहेत तर त्यांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. गाड्या स्लो होत आहेत आणि त्याचा फटका कुठेतरी वाहतूक कोंडीवर होतो आहे. प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना जो आहे 1 महिन्यापासून या येथील वाहन चालकांना करावा लागतं. आपण जर बघितलं तर ही वाहतूक कोंडीचा फटका जो आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या ससूनौघर येथपर्यंत पडलेला आहे. या ठिकाणी ही जो गुजरातहून येणारा जो लेन आहे ही पूर्णपणे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेली आहे. प्रचंड वाहतूक कोंडी आहे. ही वाहतूक कोंडी आजची नाही आहे. या मागील 1 महिन्यापासून जेव्हापासून पावसाचा जोरदार हाहाकार होता आणि या पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली होती आणि त्यानंतर हे प्रचंड खड्डे हे पडले होते. आजही बघितलं तर या ठिकाणी फाउंटन ते गायमुख आणि त्यानंतर मुंबई अहमदाबाद येथील ससूनौघर ते घोडबंदर जो फाउंटन नाका या ठिकाणी ही जी लेन आहे या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना या वाहन चालकांना करावा लागतो. प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, मीरा भाईंदर. नाशिकमध्ये रस्त्यांच्या कामाच्या दर्जावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. महानगरपालिकेच्या समोर असलेल्या पंडित कॉलनीमधील मुख्य रस्त्याला एक मोठं भगदाड पडलं आणि अर्थातच यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला. नुकत्याच डांबरीकरण झालेल्या रस्त्याचं असं नुकसान झाल्यामुळे नागरिकांकडून सध्या आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान ज्या ठिकाणी भगदाड पडलेलं आहे तिथे आता प्रशासनाच्या वतीनं बॅरिगेटिंग करण्यात आलं खरं, मात्र रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न हा पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात राजकारण तापलं असताना आता नाशिक महानगरपालिकेच्या अगदी समोर असलेल्या पंडित कॉलनी या ठिकाणी या मुख्य रस्त्याला भगदाड पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं सुरू झालेली आहेत. एकूणच नाशिकमध्ये रस्त्यांचे कामं देखील मोठ्या प्रमाणात खरं तर केले जात आहे. मात्र या कामांचा जो दर्जा आहे त्या संदर्भात देखील अनेक जे प्रश्न आहेत ते उपस्थित होत आहे. आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकाच्या अगदी समोरचा जो परिसर आहे पंडित कॉलनीमध्ये या ठिकाणी जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्त्याला या ठिकाणी मोठं भगदाड पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एकूणच रस्त्यावरच हे मोठं रस्त्याला भगदाड पडल्याचं दिसून येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला देखील अडचण ही खरं तर निर्माण होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे. मात्र हा भगदाड नेमका कशामुळे पडलं हे या ठिकाणी समजू शकलेलं नाहीये. एकूण जर बघतोय तर नाशिकमधल्या कामांच्या दर्जाच्या संदर्भामध्ये अनेक दिवसांपासून जे प्रश्न उपस्थित होत आहे त्यातले महत्त्वाचे कारण म्हणजे या कामांमध्ये आपण बघतो ज्या पद्धतीने जे डांबर वापरलेलं होतं, जे मुरुम खडी वापरलेली होती ती या ठिकाणी कशा पद्धतीने वापरली जावी याची काही नियमावली आहे. त्या संदर्भात कुठेही ठेकेदार लक्ष देत नसल्याचा जो आरोप आहे तो वारंवार केला जातोय. आपण जर बघितलं तर इतकं मोठं हे भगदाड या ठिकाणी हे पडलेलं असताना या ठिकाणी या रस्त्याला हा पूर्ण खचलेला असताना संपूर्ण मातीचा ढिगारा हा या ठिकाणी खाली गेलेला आहे. एकूणच नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देखील अशा पद्धतीने अनेक ठिकाणचे जे रस्ते आहेत ते त्या ठिकाणी खचण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. अहिल्यानगरच्या मनमाड नगर रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. राहुरी ते अहिल्यानगर हा रस्ता चालण्यासाठी सुद्धा राहिलेला नाही अशी स्थिती आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून महामार्ग जसा आहे तसाच आहे. जवळपास 65 ते 70 किलोमीटरच्या रस्त्याचं गेल्या 8 वर्षांपासून काम सुरू आहे. सध्या पावसामुळे काम ठप्प झालेलं आहे. प्रवाशांना जीव धोक्यात घालून इथून प्रवास करावा लागतो.
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या मनमाड रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली पाहायला मिळते आहे. खरं तर या रस्त्याचं काम हे सुरू झालेलं होतं, मात्र सध्या पावसामुळे हे काम ठप्प आहे. त्यामुळे अशी खड्डेमय परिस्थिती जी आहे तर ती झाल्याचं पाहायला मिळते. खरं तर या कामाला पुन्हा एकदा मंजुरी मिळाली, निधी मंजूर झाला आणि हे काम सुरू झालं. मात्र सध्या जर बघितलं तर या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याचे चित्र जे आहे तर ते पाहायला मिळतं आहे. श्रेयवादामध्ये कुठेतरी हा रस्ता अडकले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरं तर 70 किलोमीटरचा हा रस्ता आहे. या रस्त्यावरती शिर्डी आणि शनी शिंगणापूर असे जागतिक दर्जाचे 2 देवस्थान आहेत. हजारोच्या संख्येनं भाविक या रस्त्याने ये जा करत असतात. या रस्त्यानं दररोज प्रवास करणारे प्रवासी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलणार आहोत. आता आम्ही या रस्त्याने रोज ये जा करतोय मागील 3 ते 4 वर्षांपासून. पण सर रस्त्याची परिस्थिती जशी ती आणि या रस्त्याचं काम वर्षातून जवळजवळ 4 वेळा होतंय. पण रस्त्याचं काम कुठल्याही प्रकारचं उच्च दर्जाचं होत नाही, निकृष्ट दर्जाचं होतंय. सर इथं महिन्यातून कमीत कमी 15 ॲक्सिडेंट होत आहे. पण या गोष्टीकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. आगामी काळात आपला सगळ्यात मोठा उत्सव कुंभमेळा येणार आहे आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशातील जगभरातील भाविक या ठिकाणी येणार आहे आणि रस्त्याची दुरावस्था अतिशय निकृष्ट दर्जाची. तर मी आपल्या माध्यमातून जर हे झालं नाही तर संपूर्ण या रस्त्यावरील प्रत्येक गावातील नागरिकांना हे आवाहन करतो की येणाऱ्या 15 ऑगस्टला विळदपासून राऊरी कोलारपर्यंत प्रत्येक गावातील नागरिकांनी रोडवर यावे आणि एक चांगल्या प्रकारचे आंदोलन करावे. सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. वर आम्ही 8 वर्षापासून खड्ड्या रोडचं काम चालू आहे, पण 8 वर्षापासून काहीच करत नाही. रोडवर असे खड्डे होतात आणि कितकं डास होतात. बाळ आमचं 8 दिवसाला ऍडमिट करावं लागतं. आमच्या काही रोज आम्हाला धुळीचा पण इतका त्रास आहे. सगळं गावातलं पण पाणी येतं, सारं रोडला त्याने खड्डे पडतात आणि पावसाच्या पाण्याने बी खड्डे पडतात आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. ठाणे जिल्ह्यामधल्या शहापूरच्या सापगाव पुलावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट खड्ड्यामध्ये उतरून आंदोलन केलं. भातसा नदीवरच्या सापगाव पुलाची अक्षरशः चाळण झालेली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक ठरतोय. समृद्धी महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्यामुळे दररोज हजारो वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. खड्डे चुकवत असताना बस, ट्रक आणि इतर मोठ्या वाहनांना कसरत करावी लागते. अपघाताचा धोका वाढतो. मुंबई नाशिक महामार्गावरती जवानाचा मृत्यू झाल्याच्या नंतर महामार्गासह शहापूरमधील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था कायम आहे. त्यामुळे नागरिक संतापलेत. खड्डे तातडीनं बुजवावेत, पुलाची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे. पुढची आताची एक मोठी बातमी जाणून घेऊयात. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी पक्ष कार्यालयामध्ये पोहोचले आहेत. सुनेत्रा पवार या पक्ष कार्यालयामध्ये असताना भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली आहे. काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं संबोधित करण्यात आलं आणि यानंतर सध्या छगन भुजबळ हे सुनेत्रा पवारांची भेट घेत आहेत. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जाते. विशेष लक्ष आहे या टीकेच्या नंतर भुजबळ नेमकी काय प्रतिक्रिया देणार आहेत याकडे देखील लक्ष लागलंय. पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. ठाणे जिल्ह्यामध्ये खड्ड्यांमुळे दुचाकीवरील महिला आणि TDRFच्या जवानाचा मृत्यू झाला. प्रशासनाला अखेर जाग आली आहे. आनंदनगर जकातनाका परिसरामध्ये काल मनसेनं खड्ड्यांमध्ये उतरून आंदोलन केलं होतं. तसंच एबीपी माझानं खड्ड्यांच्या संदर्भात बातमी प्रसारित केली होती. या सगळ्याची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने मोठ्या खड्ड्यांवरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये डांबरी पॅच टाकले आणि ते बुजवायला सुरुवात केली. मात्र महामार्गावरती अजूनही अनेक ठिकाणी खड्डे कायम आहेत. यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये. त्यामुळे अजूनही अपघाताचा धोका कायम आहे. ठाणे जिल्ह्यात खड्ड्यांमुळे 2 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामध्ये एका महिलेचा आणि एक ठाणे महानगरपालिकेचा TDRF जवानाचा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची घटना आपल्याला समोर आलेली आहे. आणि कालच ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या आनंदनगर जकातनाका या ठिकाणी एक्सप्रेस हायवेवर या ठिकाणी भले मोठे खड्डे पडले होते आणि या ठिकाणी मनसेने देखील आंदोलन केलं होतं. एबीपी माझानी दाखवलेल्या बातमीनंतर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी जे खड्डे आहेत ते पूर्णपणे भरले गेले आहेत. डांबरी पॅच मारले आहेत. पण काही ठिकाणी आपण जर पाहिलं
की छोटे खड्डे आहेत ते अजून भरल्याचे बाकी आहे. आणि या माझा उजव्या बाजूला जर पाहिलं की या ठिकाणी अजूनही खड्डे भरले गेलेले नाहीये. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरचा इथेच पांचाळ, एबीपी माझा, ठाणे. मुंबई गोवा महामार्गावरच्या वडखळ जवळच्या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जावरती आता गंभीर असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पुलाच्या स्लॅबला तडे जाऊन त्याच्यामधील लोखंडी सळ्या बाहेर आल्याच्या धक्कादायक काही फोटो व्हिडिओ समोर येत आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्लॅब कोसळण्याची भीती व्यक्त होतीये. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या पुलाच्या गुणवत्तेविषयी आता गंभीर असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. भिवंडीत खड्ड्यामुळे एका जवानाचा मृत्यू झाला. टीडीआरएफचे जवान विकास गोरे यांच्या मृत्यूनं कुटुंबाचा आधार गेला. मात्र ज्या खड्ड्यामुळे जीव गेला त्या रस्त्याचं काम केलेल्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी पोलिसांनी कुटुंबाला सुनावल्याचा आरोप करण्यात आला. अपघाताच्या नंतर संबंधित ठेकेदारांवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीय पोलीस ठाण्यामध्ये गेलं होतं. मात्र तुमच्याच मुलाला खड्डा दिसला नाही का असं उलट उत्तर पोलिसांनी दिल्याचा आरोप त्या नातेवाईकांनी केलेला आहे. तिथले पोलीस PI कदम सिनियर पोलीस आहेत, ते म्हणतात का मुलाची चुकी असेल, त्याला खड्डा दिसला नाही का, ते तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत होते. ते आम्ही ठेकेदाराच्या विरुद्ध तक्रार द्यायला गेलो तर ते बोलते मुलाची चुकी असेल. असं कसं मुलाची चुकी? त्या दिवस धोधो पाऊस कोसळत होता आणि पूर्ण खड्डा भरलेला असल्यामुळे ते मुलाला कळला नसतं तो खड्डा पाण्यात भरलेला आहे का खड्डा आहे. संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद व्हायलाच पाहिजे. सिंधुदुर्गामधील आंबोलीला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय. हिरण्यकेशी नदीवरील आंबोली गेळे हा जोडणारा पूल पाण्याखाली गेला. बंगलेवाडी, गेळे, फणसवाडी आणि सतीचीवाडी या सगळ्या भागांचा संपर्क तुटलेला आहे, प्रभावित झालाय. दरम्यान कावळेसाद या धबधब्याच्या दिशेने जाणारे काही अतिउत्साही पर्यटक हे पुलावरून पाणी वाहत असताना देखील जीव धोक्यात घालतायत आणि आपलं वाहन या ठिकाणी रेटतायत असं चित्र आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे हिरण्यकेशी नदी सध्या दुथडी भरून वाहतीये. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे आंबोलीत पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी आंबोलीपासून गेया गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी हिरण्यकेशी नदीला पूर आल्यामुळे हे पूल जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे आणि या ठिकाणी गेय गावाशी संपर्क तुटलेला आहे. पर्यायी मार्ग मात्र उपलब्ध आहे. मोठ्या संख्येने पर्यटक कावेसाद पॉईंटला जाण्यासाठी आलेले आहेत आणि पर्यटक पुलावर पाणी आल्यामुळे या ठिकाणी अडकलेले आहेत. स्थानिक ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. सध्या या पुलावरनं पाणी केव्हापासून आहे आणि काय परिस्थिती? हे काल रात्रीपासून पाणी इथं आहे आणि इथं येणाऱ्या लोकांना आम्ही इथून रिटर्न पाठवतो. कारण काय पुढे परत दुसऱ्या ठिकाणी पाणी येतं, तिथं अडकलं तर परत तिथं राहावं लागतं. त्यामुळे या पुलावरनं पुढे जाऊ नका हे आम्ही सांगायला इथं थांबतो. आता सध्या दिसत आहेत मोठ्या संख्येने पर्यटक आलेले आहेत. पर्यटकांना काय सूचना केली? पर्यटकांना आम्ही सांगतो की तिथंच थांबा, तो पूर्ण पाणी गेलं तरच पुढे जावा, कारण तिथं अडकून पडल्यानंतर पोलीस येऊन विचारतात. कारण गेय गावाला आणि आंबोलीतील काही वाडींशी संपर्क तुटल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना असेल किंवा जे पर्यटक येत आहेत यांना मोठा परिणाम होताना पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, आंबोली, सिंधुदुर्ग. मुंबईतल्या पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड आणि कांदिवली या परिसरामध्ये गेल्या काही मिनिटांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान कमी झालेल्या दृश्यमानतेमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक ही धीम्या गतीनं सुरू असल्याची माहिती आहे. सिंधुदुर्गच्या आंबोली परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला. अतिवृष्टीमुळे धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं हा धबधबा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सध्या आंबोलीमध्ये दाखल झालेल्या पर्यटकांना रस्त्यावरून धबधबा बघावा लागतो आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे आंबोलीतील घाटमाथ्यावरील धबधबे जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत. मात्र आंबोलीतील मुख्य धबधबा जो आहे तो पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. कारण आपण धबधब्याचं रूप जर पाहिलं असेल तर रौद्र रूप पाहायला मिळतंय. आंबोलीत मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसाचं पाणी जे आहे ते मुख्य धबधब्यावरून कोसळताना दिसतंय आणि मोठ्या प्रमाणात हा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांसाठी धबधबा जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे. अतिउत्साही पर्यटकांसाठी
धबधब्यावर प्रवेश जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेले आहेत आणि रस्त्यावरूनच आंबोलीच्या मुख्य धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. सध्या आंबोलीत दाट धुकं कोसळलेलं आहे आणि दाट धुक्यात वाहन चालक देखील आपल्या गाड्यांचा वेग नियंत्रित करूनच गाड्या पुढे हाकताना दिसत आहेत. मात्र आंबोलीचा मुख्य धबधबा आहे तो ओसंडून वाहतोय आणि या ठिकाणी पर्यटक देखील मोठ्या संख्येने दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, आंबोली, सिंधुदुर्ग. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव हा पूर्णपणे भरलाय. निसर्गरम्य हे दृश्य आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. खासदार उदयनराजे भोसले यांच्या आई कल्पनाराजे भोसले यांनी देखील कास तलावामधील सांडव्यावरून पडत असलेल्या पाण्याचा आणि या निसर्गरम्य अशा दृश्यांचा आनंद घेतलाय. सध्या या भागामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. दाट धुकं पसरलेलं आहे, त्यामुळे इथला परिसर आणखी खुलून आलाय. पालघर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टीचा दुहेरी फटका बसलाय. गेल्या महिन्यामध्ये झालेल्या 2 अतिवृष्टीच्या घटनांमध्ये भाताची पेरणी, बियाणं आणि रोपं वाहून गेल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. 4 दिवस पावसानं उघडीप दिल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांची रोपं शिल्लक आहेत त्यांनी रोपणीच्या कामाला वेग आणलेला आहे. मात्र अनेकांचा दुबार पेरणीचा हंगाम निघून गेल्यामुळे यंदा शेती ओसाड ठेवण्याची वेळ त्यांच्यावरती येते. दरम्यान शासनाकडून तातडीची मदत मिळाल्याच्या नंतर पुढच्या हंगामासाठी उभं राहणं शक्य होईल अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून जो पाऊस आहे तो सुरू आहे. मात्र आज पहाटेपासून पावसाने जोर पकडलेला आहे. जी पावसाची संततधार आहे ती कायम आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जे बळीराजा आहे तो आता पूर्णपणे शेतामध्ये उतरलेला आहे आणि लावणीचं काम आहे ते जोमाने सुरू आहे. आपण बघू शकतो की पाऊस चांगला होतोय, त्यामुळे शेतांमध्ये पाणी भरलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी आपली जी भात पेरणी केली होती त्याच्यानंतर आता रोपं तयार झालेले आहेत आणि जे आवणी आणि जी खणणी आहे ते काम आता जे आहे ते चांगल्या पद्धतीने सुरू आहे. एकूणच पाहायला गेलं तर यंदा पाऊस उशिराने सुरू झाला, त्यामुळे भात पेरण्याही उशिराने झाल्या होत्या. मात्र आता ऐन जुलै महिना संपत आलेला आहे आणि आता कुठे ह्या रोपण्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर हा चांगला पाऊस होतोय, त्याच्यामुळे जे पालघर जिल्ह्यातील धामणी धरण आहे त्याचा आता पाणीसाठा आहे तो 68.66% झालेला आहे आणि जर असाच पाऊस सुरू राहिला तर हे धरण सुद्धा ओव्हरफ्लो होण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येते.